मनोरंजन आणि इन्फोमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पुणे सांस्कृतिक राजधानी की गुन्हेगारांची राजधानी असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण की टोळी युद्धातून होणारे रोजचे खून आणि आता दिवसाढवळ्या या स्थानकामध्ये एका महिलेवर बलात्कार. खरंच पुण्यातील महिला सुरक्षित आहेत का? महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. एकीकडे महिलांना बस भाड्यामध्ये 50% सवलत आहे, तर दुसरीकडे महिलांची सुरक्षितता ही 0%वर आलेली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. प्रथमतः या सर्व घटनेवर प्रतिक्रिया. निश्चितच स्वारगेट या आपण ज्या ठिकाणी उभं आहोत हे मध्यवर्ती ठिकाण आहे पुण्याचं, आणि या ठिकाणी अशी घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. आणि या निमित्तानं पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होतं की या राज्यात कोण सुरक्षित आहेत. महिला युवती यांच्यावर दिवसेंदिवस अत्याचार होत आहेत आणि पुणे शहर जे विद्येचं माहेरघर आहे, जे पेन्शनरांची एका काळचं सिटी म्हणून समजली जाते, ते आज क्राईम हब म्हणून निर्माण होते त्याची. आणि याची निर्माण जी ओळख होतीये ते मला असं वाटतं हे फेलियर ह्या पोलीस प्रशासनाचं असेल, फेलियर या राजकर्त्यांचं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही या महिला युवती एक प्रतिनिधित्व करतो आणि या 21व्या दशकात जर आम्हाला ह्या समस्यांना, बेसिक समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा. ताई जसं म्हणाले की विद्येचं माहेरघर आहे, या विद्येच्या माहेरघरात अनेक जिल्ह्यातून, बाहेर राज्यातून देखील युवक असतील किंवा युवती असतील शिकायला येतात. मात्र रात्रीचं पुणे खरंच सुरक्षित आहे का? आता जसं ताई म्हणाल्या की हे विद्येचं माहेरघर आहे. विद्येच्या माहेरघरामध्ये जर एवढे मोठे मोठे गुन्हे होत असतील तर ह्याला विद्येचं माहेरघर आता बोलताच येणार नाही. हे आता गुन्हेगारीचं माहेरघर झालेलं आहे. पहिले आता लोक म्हणजे अशी टॅगलाईन होती, तुम्हालाही माहिती असेल, रिपोर्टर्सच्याच माध्यमातून अशी टॅगलाईन आलेली आहे की पुणे तिथे काय गुन्हे. आता पुणे तिथे गुन्हे झालेत. म्हणजे जागोजागी गल्ली बोळ तिथे गुन्हे, म्हणजे गुन्हेगारीच वाढत चालली आहे. तर प्रशासन काय करते? प्रशासन झोपलं आहे का? खाकीचा धाक राहिला नाहीये लोकांमध्ये? हा प्रश्न मला इथं उपस्थित करायचा आहे. आणि मुळात म्हणजे तुम्ही जे प्रश्न मला विचारला की पुणे रात्रीचं सुरक्षित राहिलेलं नाहीये. रात्रीचं सोडा, आता दिवसा ढवळे पुणे सुरक्षित राहिलेलं नाहीये. दिवसा एवढे जर म्हणजे लैंगिक अत्याचार असो किंवा गुन्हे असो घडत असतील तर रात्रीचं तर सोडूनच द्या. आपण जर काल बघितलं आपण तर तिकडे आगारात काही बस लावलेल्या ज्या पडीक पडलेल्या आहेत, पण त्या पडीक बसेसमध्ये महिलांचे अंतर्वस्त्र असतील का इतर गोष्टी ज्या आक्षेपार्ह आहेत त्या सापडल्या. सरकारचा दोष किंवा पुण्यातलं पोलीस प्रशासन झोपले? निश्चितच सरकारचाच दोष आहे हा सगळा. कारण आता कसं आहे, लोकांना खाकीचा धाक राहिलेला नाहीये आणि खाकी ही डायरेक्ट राजकारत्यांच्या पुढे झुकतीये, हे सरळ सरळ दिसून येत आहे. आणि तुम्ही जे म्हणताय की रात्रीच्या ह्या सगळ्या घटना करतात, असं काही नाहीये. 5:30 पावणे 6च्या दरम्यान, म्हणजे तसं जर बघायला गेलं तर ती सकाळच होती. सकाळी घटना घडलेली आहे आणि गुन्हेगार हा सरळ सरळ निघून जातोय. तुम्हाला 8 पथकं लावून सुद्धा एक गुन्हेगार सापडत नाहीये. तर निश्चितच ही खूप निंदनीय बाब आहे. आपण जर बघितलं तर या भागामध्ये भरपूर सीसीटीव्ही लावले आहेत, पण यातील काही जर सीसीटीव्ही जर बघितले आपण तर ते आकाशाकडे त्यांचं वर तोंड आहे की पक्षाचे पंख मोजतायत का, असा सवाल आता सगळीकडून उपस्थित होत आहे. कोणाचा दोष आहे नेमका? आगाराचा आहे, प्रशासनाचा आहे, कुणाचा आहे? दोघांचाही दोष आहे, प्रशासनाचा पण आहे आणि आगाराचा पण आहे. जर तुम्ही माध्यमातून बाहेर आलेले सीसीटीव्ही फुटेज जर बघताल तर कंट्रोल रूम मध्ये कोण नव्हतं का तेव्हा? सीसीटीव्ही तुम्ही जे म्हणताय इथे आहेत, तर कंट्रोल रूम मध्ये एखादा अधिकारी का नव्हता? हा प्रश्न का नाही इथं तुम्ही उपस्थित केला? की इथं पण तुम्ही कंट्रोल रूम मध्ये कोणतरी पाहिजे ना. जर कंट्रोल रूम मध्ये कोण एखादा अधिकारी असता आणि त्यांनी पाहिलं असतं तर ती घटना कदाचित घडली नसती. पण इथे प्रशासनच जागे नाहीये. हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असून सुद्धा त्या युवतीला मदत मिळालेली नाहीये. मग आता अपेक्षा करायची तरी कोणाकडून? आणि खाकीचा वर्दीचा आता धाक असं मला वाटतं की लोकांमध्ये राहिलेला नाहीये. एखादा गुंड जर जेलमधून बेलवर सुटून येऊन एवढी मोठी रॅली काढू शकतो तरी त्याला धाक नाहीये. पोलिस 2 दिवसानंतर त्या आरोपीवर परत ऍक्शन घेऊन त्याला जेलमध्ये घालत असतील तर हा म्हणजे खूपच निंदनीय प्रकार आहे. आता एकंदरीत परिस्थिती जर सुधारायची असेल तर काय उपाययोजना हव्यात? फक्त या बाबतीत नाही तर पूर्ण पुण्याच्या बाबतीत. मला असं वाटतं की जर ओव्हरऑल राज्यात महिला, युवती आणि एकंदरीत सगळ्या नागरिकांसाठी सुरक्षितता पाहिजे असेल तर या सरकारनी जी डोक्यात सत्तेची मस्ती ती त्यांनी पहिली काढून टाकावी. सामान्य नागरिकांच्या दृष्टीने जे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय ते त्यांनी घ्यावेत. जसं की आपण दामिनी पथक केलं होतं, त्या दामिनी पथक कार्यान्वित करावं जेणेकरून महिलांना सुरक्षता मिळेल. ज्या ज्या ठिकाणी कॉलेजेस असतील, शाळा असतील, मध्यवर्ती ठिकाणं असेल, बाजारपेठा असतील, जिथं जिथं क्राऊडेड प्लेसेस आहेत त्या ठिकाणी त्यांनी 24/7 पोलीस आणि महिला, विशेष करून महिला पथक त्या ठिकाणी कार्यान्वित राहण्याची सोय या ठिकाणी करावीत. आणि मला असं वाटतं जे राज्याचे गृहमंत्री आहेत, जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते पालकमंत्री म्हणून त्यांनी या राज्याचं
पालकत्व स्वीकारावं, तरच ही परिस्थिती सुधारेल असं मला या ठिकाणी वाटतं. आपण जर बघितलं तर आपल्यासोबत काही युवती होत्या. विद्येचं माहेरघर असलेलं पुणे, आता पुणे नसून तर हे गुन्हे झालेले आहे असं त्यांची संतप्त प्रतिक्रिया आहे. मात्र या सर्व प्रकरणावर आता काही उपाययोजना झाल्या पाहिजेत. राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असतील, यांनी पुणे जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारून या सर्व प्रकरणावर आता प्रकाश टाकून एक सुधारणा आणावी अशी त्यांची मागणी आहे.